वेलकम टू माय चॅनल. होप तुम्ही सगळे मजेत आहात. चला तर मग मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे इंडियातील सर्वात सुंदर प्लेस अंदमानला. अंदमानला आम्ही पुण्याहून निघालो. आमची रात्रीची फ्लाईट होती. रात्रीची वेळ असल्यामुळे फ्लाईटमधून सुंदर असा व्ह्यू दिसत होता. आमची कनेक्टिंग फ्लाईट असल्यामुळे आम्ही पहिले चेन्नईला लँड केले. चेन्नईचं एअरपोर्ट खूप मोठं आणि खूप सुंदर सुद्धा आहे. इथे आम्हाला 1.5 आवरचा लेओव्हर होता. मग काही वेळाने आमची कनेक्टिंग फ्लाईट होती पोर्ट ब्लेअरसाठी. पोर्ट ब्लेअरला पोचता आम्हाला सकाळ झाली आणि फ्लाईटमधनं असा छान सनराईज पाहायला भेटला. 2 hours later. तुम्ही जाणार असाल तर ट्राय कराल की डेची फ्लाईट असेल. आता आम्ही पोहोचलो अंदमानच्या कॅपिटल पोर्ट ब्लेअर एअरपोर्टला, जे नाव वीर सावरकर आहे. हॉटेलला जाऊन आम्ही फ्रेश झालो आणि निघालो कॉर्बिन्स कोव्ह बीचला. बीच पोर्ट ब्लेअर सिटीपासनं सर्वात जवळ आहे, त्यामुळे इथे खूप गर्दी असते. इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी पण होतात, जसे की जेट स्कीइंग, पॅरासेलिंग, स्पीड बोट. इथलं पाणी खूप क्लिअर असल्यामुळे लांबपर्यंत पाण्याच्या खालचं रेती, स्टोन्स, फिशेस सगळं क्लिअर दिसतं. आमचं इथे फर्स्ट डे होता, त्यामुळे आम्ही इथे काही ॲक्टिव्हिटी नाही केली. बट येस, इट्स वर्थ विजिटिंग. त्यानंतर आम्ही निघालो सेल्युलर जेल. इथे जातानाचा रस्ता खूप सुंदर आहे. रोडच्या सोबत समुद्र चालत असतो. एक गोष्ट तर मात्र आहे, अंदमान खूप क्लीन प्लेस आहे. इथले रोडसुद्धा खूप चांगले आहेत. तर ही सेल्युलर जेलचं एंट्रन्स आहे. सेल्युलर जेल हे खूप मोठं जेल होतं, जे ब्रिटिशर्सच्या टाईमला आपल्या फ्रीडम फायटर्सला तिथे कैद करून ठेवलं होतं. सेल्युलर जेल पुढे हे छान एक सुंदर गार्डन आहे, जिथे वेगवेगळ्या फ्रीडम फायटर्सचे स्टॅच्यूज बनवले आहेत. सेल्युलर जेलला काला पाणी सुद्धा म्हणतात. ब्रिटिशर्सनी फ्रीडम फायटर्सला इथे बंदी करून ठेवले होते. विनायक दामोदर सावरकर एक मोठे इंडियन फ्रीडम फायटर आहे. यांना सुद्धा इथे बंदी करून ठेवले होते आणि खूप अत्याचार केले होते. मुळात तर हे जेल 7 ब्लॉक्सची बिल्डिंग होती, पण 1941मध्ये भूकंप आल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले. जेलचे रूम खूप छोटे आहे. एक बिल्डिंग 3 फ्लोअर्सची आहे. आता इथे एक लाईट हाऊस आणि 3 बिल्डिंग्सच राहिले. जेलच्या बाहेर इथे छोटे छोटे ब्लॉक्स केले होते, ज्यामधून त्यांना जेवण दिले जात होते. वीर सावरकरांना सर्वात लास्ट जेलमध्ये ठेवलं होतं. त्यांनी हिंदुत्वासाठी फार फाईट केले. एक सल्यूट टू ऑल द फ्रीडम फायटर्स. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की
कसे 7 ब्लॉक्स होते, आता ह्यामधले फक्त 3च राहिले आहेत. सेल्युलर जेलमध्ये रात्री एक खूप सुंदर लाईट शो असतो, ज्याची शूटिंग रिस्ट्रिक्टेड असल्यामुळे आम्हाला ते शूट करता आले नाही. सेल्युलर जेलचा परिसर खूप मोठा आहे. इथे त्यांनी एका छोट्याशा पार्टमध्ये दाखवलं आहे की ब्रिटिशर्सनी आपल्या लोकांकडून कसे कामं करून घेतले. जर कुठल्या फ्रीडम फायटरकडून काही मिस्टेक झाली तर त्यांना अशा प्रकारे पनिशमेंट दिल्या जात होते. इथे एक मोठा असा ग्रुप सुद्धा आला होता, ज्यांनी आपल्या फ्रीडम फायटर्सला अशा प्रकारे सलामी दिली. इथे फाशी घर सुद्धा आहे. इथे तुम्ही बघू शकता की फ्रीडम फायटर्सला फाशी दिल्या जायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, रात्रीच्या वेळेस इथे लाईट शो असतो. त्यासाठी 3 टायमिंग्स असतात आणि त्यासाठी पहिले तुम्हाला लाईनीत लागावं लागतं. तर नेक्स्ट डे आम्ही बारादांग आयलँडसाठी निघालो. इथे जाण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागतात. आम्ही अराउंड 3 वाजता स्टार्ट केलेले पोर्ट ब्लेअरपासून आणि बारादांगच्या गेटवर आम्ही अराउंड 1.5 आवरमध्ये पोहोचलो. बारादांगला जाण्यासाठी इथे सर्वांना लवकर येऊन लाईनमध्ये उभे राहावं लागतं. बारादांग आयलँडला जाण्यासाठी आपल्याला जारवा ट्राईब्सचा एरिया क्रॉस करावा लागतो. या ट्राईब्सच्या एरियामधून जाताना फोटो शूटिंग, व्हिडिओ शूटिंग सगळं प्रोहिबिटेड आहे ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स. आणि मग इथे बोट पकडून आपण निघतो बारादांग आयलँडकडे. या शिप्स इतक्या मोठ्या आहेत की याच्यातून कार्स, बसेस सुद्धा ते लोक बारादांग आयलँडला पोहोचवतात. बारादांग आयलँड जवळ पोहोचल्यावर आपल्याला इथे एक स्पीड बोट करावी लागते. ज्या स्पीड बोटनी आपण लाईमस्टोन केव्सकडे जातो. केव्हकडे जाताना आपण सुंदरशा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट मधून क्रॉस करतो. स्पीड बोटमधून उतरल्यावर आपल्याला ऑलमोस्ट 2 किलोमीटर्सचं ट्रेक करून लाईमस्टोन केव्हकडे जावं लागतं. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट खूप डेन्स असल्यामुळे इथे वॉकिंग इज द ओनली ऑप्शन. जर 2 किलोमीटरचा रस्ता असला तरीही आजूबाजूला छान अशी ट्रीज, बर्ड्स दिसत असल्यामुळे कळत नाही की आपण कधी लाईमस्टोन केव्हकडे पोहोचलो. केव्हजवळ पोहोचण्याआधी आम्ही इथे रेस्ट केला आणि मस्त थंड लिंबू पाणी एन्जॉय करून मग पुढे केव्हकडे कंटिन्यू केले. लाईमस्टोन
नॅचरल केव्ह आहे. इथे लाईमस्टोन जसे जसे मोठे होतात तसे तसे डिफरंट शेप्स फॉर्म करतात. लाईमस्टोन हा एक असा स्टोन आहे की ज्याला हात लावला तर तो काळे पडायला लागतो. लाईमस्टोन फॉर्मेशन वरून आणि खालून सुद्धा होतात आणि मग ते जॉईन होतात. निसर्गाचे रूपांतर आणि सुंदर अशी रचना तयार होताना पाहणे हा एक मिरॅक्युलस अनुभव आहे. अंदमानमध्ये टोटल 171 लाईमस्टोन केव्ज आहे, बट त्यामधला फक्त एकच केव्ह टुरिस्टसाठी ओपन आहे. मे बी बाकीचे केव्स थोडे रिस्की असल्यामुळे तिथे जाणं अलाउड नाही आहे. केव्हच्या आतमध्ये वरती 3-4 होल्स आहेत जिथनं सनलाईट आणि रेनड्रॉप्स केव्हमध्ये येतात, ज्यामुळे केव्हमध्ये सतत केमिकल रिॲक्शन सुरू असतात आणि हे केव्ज अजूनही ॲज इट इज आहेत. आणि मग आम्ही परत स्पीड बोटनी बारातांग आयलँडकडे निघालो. आता आम्ही मड व्हॉल्कॅनो पाहायला निघालो. येस, मड व्हॉल्कॅनो हा 2003 आणि 2005ला अंदमानमध्ये इरप्ट झाला होता. इथून ऑलमोस्ट 168 मीटर्सचा ट्रेक करून आपण मड व्हॉल्कॅनोला पोहोचतो. हा व्हॉल्कॅनो पाणी, गॅस आणि चिखलाच्या रिॲक्शनमुळे इरप्ट होतो. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता मडमध्ये सतत केमिकल रिॲक्शन सुरू असतात. तर मग आम्ही मड व्हॉल्कॅनो बघून बोटनी परत बारातांग आयलँडकडे निघालो. असा होता आमचा डे 1 आणि डे 2 पोर्ट ब्लेअरमध्ये. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. स्टे ट्यून्ड फॉर पार्ट 2.